ओके, वंदे मातरम. रोटरी संपूर्ण जगामध्ये सामाजिक कार्य करत असते. त्याच्या विविध शाखा ह्या संपूर्ण जगामध्ये पसरलेल्या आहेत. त्यापैकीच एक मुंबईतील डोंबिवली स्थित असलेली रोटरी क्लब ऑफ डोंबिवली विनर्स ने आज पाळीव प्राण्यासाठी काम करणारी संस्था पॉज ही ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यामध्ये वसलेली पॉज संस्था आहे. त्या संस्थेमध्ये ठाणे जिल्ह्यामधून सर्वात मोठं एक शेल्टर उभारले गेलं आहे. त्यासाठी डोंबिवलीची रोटरी टीम या ठिकाणी त्यांचे प्रेसिडेंट आहेत बॉबी पिंटो, त्याचबरोबर निलेशजी आहेत, नाटेकर आहेत आणि शैलेशजी आहेत. भांडगे साहेब, आम्हाला तुमच्या या पॉज संस्थेबद्दल थोडक्यात माहिती द्या की संस्था कधी चालू झाली आणि या संस्थेचे कशा प्रकारचे कार्य झाले. माझं नाव रोटरी निलेश भांडगे आणि ही संस्था मी 2001 साली सुरू केली, जेव्हा मला गच्चीत एक कबूतर सापडलं होतं जखमी अवस्थेत. पण त्या कबूतरचं काय करायचं मला माहीत नव्हतं. मी त्याला रेस्क्यू करून आणलं आणि त्याच्यानंतर नो लुकिंग बॅक मग मला कळलं की इथे डोंबिवलीमध्ये किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये संस्था नाही, म्हणून 2001 मध्ये मी संस्था रजिस्टर केली आणि गेली 25 वर्ष, ही आमचं 25वं वर्ष सिल्वर ज्युबिली इयर. तर आम्ही 25वं वर्ष सेलिब्रेट करतोय. गेली 25 वर्ष आम्ही वेटरनेरियनचं ट्रेनिंग दिली, त्याच्यानंतर व्हॉलेंटियर्स क्रिएट केली या फील्डमध्ये आणि ॲनिमल वेलफेअर मुवमेंट वाढवण्याचा प्रयत्न आमच्या संस्थेतर्फे केली. या संस्थेमध्ये आतापर्यंत किती तुम्ही असे पाळीव प्राणी म्हणा आतापर्यंत 20,000च्या वर पशुपक्ष्यांना आम्ही रेस्क्यू करून ट्रीटमेंट केलेली आहे आणि 6,000च्या वर वाईल्ड लाईफ म्हणजे वन्यजीवांना आम्ही रिहॅबिलिटेशन केलं. आपली संस्था कसं कार्य करते यासाठी आम्ही सर्व CSR फंड डोनेशन्स आणि लोकल अपील्समधनं गोळा करतो आणि विविध सामाजिक संस्थांना रोटरीसारख्या आणि फिलॅन्थ्रोपिक ऑर्गनायझेशनना आम्ही रिक्वेस्ट करतो की आम्हाला मदत करा. आपण लोकांना कशा प्रकारे आवाहन करा की जे पाळीव प्राणी आहे ते अशा ठिकाणी भटके सध्या लोकांना काय आवाहन करू. मी बरेच वेळा आपण समाजात असं बघतो की प्राण्यांबद्दल लोकांना एवढी जागरूकता नसते किंवा त्यांना हेट असतो. परंतु मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की जगा आणि जगू द्या. आणि ही जी पृथ्वी आहे ती सर्वांनी मिळून शेअर केलेली आहे, फक्त माणसांसाठी बनलेली नाहीये. फक्त माणसाला ब्रेन जास्त असल्यामुळे ते त्याच्या डॉमिनेशन दाखवतात, परंतु जेवढे सर्व पशु पक्षी झाडे कीटक ह्या सर्वांशिवाय निसर्गाचं चक्र कंप्लीट होत नाही. त्यामुळे आपण त्यांना जपलं पाहिजे आणि तेही आपल्याला जपतील. त्यामुळे जगा आणि जगू द्या. ठाणे जिल्ह्यातील सर्वात पहिलीच संस्था आहे का? हो, ठाणे जिल्ह्यातील माझी सगळ्यात पहिली संस्था, सगळ्यात जुनी संस्था आणि ठाणे जिल्ह्यातील पहिली ॲनिमल्ससाठी ॲम्ब्युलन्स मी स्टार्ट केलेली या संस्थे थ्रू. लोकांना माहितीच नव्हतं की ॲनिमलसाठी पण ॲम्ब्युलन्स येते. तर ठाणे जिल्ह्यातील पहिली ॲम्ब्युलन्स मी सुरू केली 2000. याच्या शाखा कुठे आहे? मुंबईमध्ये एक शाखा आहे, कल्याण डोंबिवलीमध्ये. कल्याण डोंबिवलीमध्ये आमचं ऑफिस आहे, तिथून आम्ही हे सर्व ऑपरेट करतो. धन्यवाद आपण रोटरीशी संवाद साधल्याबद्दल. रोटरी नमस्कार.